ग्रामीण भागातील मागासवर्गीय, गरीब आणि गरजू युवक-युवतींसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी दिली। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची बैठक सभापती संस्कृती सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली। समाज कल्याण विभागामार्फत सेस फंडातून प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे। MSCIT, टॅली व इतर संगणक अभ्यासक्रम, टायपिंग प्रशिक्षण, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, मुलींसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण या उपक्रमांचा उद्देश ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये देऊन रोजगाराच्या संधी वाढविणे हा आहे। आर्थिक अडचणींमुळे खासगी प्रशिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्तरावर मोफत किंवा सुलभ प्रशिक्षण देण्याचा मानस आहे। अपंग व्यक्तींसाठी लघु उद्योग कार्यशाळांचे नियोजन करण्यात येणार असून त्यामध्ये व्यवसाय उभारणी, व्यवसाय व्यवस्थापन, शासन योजनांची माहिती दिली जाणार आहे। अकलूज येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह उभारण्याची मागणी करण्यात आली। जयकुमार गोरे यांनी वसतिगृहासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले। समाज कल्याण विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असून पूर्ण वेळ समाज कल्याण अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। सगळ्या अधिकाऱ्यांशी माझी त्यापूर्वीही चर्चा झाली होती। या संदर्भातला ड्राफ्ट आपण तयार केलेला आहे, समिती आपण तयार केलेली आहे। कुठल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं त्याचं एक ट्रेनिंग आराखडा आपण तयार केला आहे आणि येत्या काळामध्ये सभागृहामध्ये याच्या संदर्भातला कार्यक्रम आणि प्रशिक्षण होईल आणि सगळ्यांनी या संदर्भात सकारात्मक एक चांगला प्रतिसाद दिला। दुसरा विषय आपण मांडला की आपल्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 2.25 लाख विद्यार्थी आहेत। तर माझा असा मानस होता की आपण प्रत्येकाने आपल्या विभागामार्फत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर 2.25 लाख विद्यार्थ्यांनी एक वृक्ष लागवड जरी केली तरी आपल्या सोलापूर ग्रामीणमध्ये 2.25 लाख झाडं या ठिकाणी होतील। आणि हा आपला जो प्रकल्प आहे हा 50% जरी चांगल्या प्रकारे राबवता आला तरी आपण यामध्ये यश मिळालेलं आहे असं समजू शकतो। आपण सगळ्यांनी बघितलं की हा मी मुद्दा मांडला, पण त्या संदर्भातलं एक ड्राईव्ह, एक अभियान चांगल्या रीतीने व्हावं म्हणून शिवसाहेबांनी या संदर्भातलं निवेदन देखील दिलं। त्यांनी यावरही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या दालनामध्ये बैठक होऊन या सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांना सूचना ते देतील आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमार्फत एक वृक्ष लागवड होईल या ठिकाणी असं चित्र या ठिकाणी दिसतं। आढावा घेतला, प्रशासनाचा आढावा घेतला। काही लोकांच्या वैयक्तिक तक्रारी होत्या, समस्या होत्या, त्यामध्ये तांत्रिक गोष्टी होत्या त्या आम्ही दूर केल्या। दुसरं म्हणजे अनेक योजना करताना त्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे या संदर्भात आम्ही लक्ष दिलं आणि सर्वसमावेशक पद्धतीने चांगल्या रीतीने खरोखर योग्य घटकांना न्याय मिळायला हवा आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत आपल्या योजना जायला हव्यात। या अनुषंगाने आम्ही काही योजनांची तयारी करतो आहोत। त्यातले अधिकाऱ्यांची सध्या बदली झाली आहे, त्यामध्ये थोडे बदल झालेले आहेत। मी आताच त्याचा वैयक्तिक आढावा घेतला, मी स्वतः त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटेल प्रत्यक्ष।